अध्यक्ष रविभाई शेळके ते सामन्याचे सामनावीर ठरलेत आणि एकंदरीत जर आपण पाहता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना एक चांगला क्रिकेट चांगला खेळ सर्व प्रेक्षक वर्गाला 40+ क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक चांगलं मोलाचं योगदान देखील सर्वांचं राहिलं। सलामीची जोडी मैदानामध्ये प्रमोद पाटील तर चला एक दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे अतिरिक्त पाठवा एक नावे सांगण्यासाठी फक्त 40+ मिलिंद आणि प्रमोद पाटील एक अनुभवी खेळाडू या टीमचा राहिलाय। सातत्यपूर्ण कामगिरी या संघाची आम्ही नेहमीच पाहिली तर दुसरीकडे तेवढाच ताकदवर संघ म्हणून ज्या संघाचा खेळ आम्ही कालच्या दिवसामध्ये पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत महाकाल 11 पाली टीम 40+ संघानं सुंदर खेळ साकार केला। संपूर्ण दिवसामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आणि खेळत असताना काय दमदार खेळ राहिला या टीम कडून। एकंदरीत जर पाहिलं तर स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते आणि एक ही स्पर्धा जर आपण पाहिली तर अतिशय चांगल्या रीतीने 3 षटकांची लढत मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती नरेश गायकवाड एक क्रिकेटचा अनुभवी खेळाडू अनेक वर्ष क्रिकेट ज्या खेळाडूचा आम्ही पाहिलाय आज 40+ मध्ये देखील 50+ मधील हा खेळाडू खूप चांगला खेळ पारगाव टीम साठी खेळलाय। पारगाव गावाचं नाव अगदी क्रिकेटच्या पटलावरती उंचीवरती नेण्याचं काम या खेळाडूचं राहिलं ज्यामध्ये सोन्या असेल त्यानंतर केतन मेहर असतील चांगला खेळ राहिला, निदात तारेकर असतील चांगला खेळ राहिलाय, त्यानंतर कमलाकर मामा असतील या सर्व खेळाडूंनी खूप चांगला खेळ साकार केला आणि ते आम्ही पाहिले देखील आहे। आणि आज मैदानामध्ये जर आपण पाहिला टोंडे संघ मैदानामध्ये खेळतोय रायगडचा टायगर म्हणून ज्याची ओळख विश्वास पाटील यांचा हा संघ त्याच्या बरोबरीला जर आपण पाहिला अगदी गतवर्षी देखील ज्या खेळाडूचा मी खेळ पाहिला रेग्युलर क्रिकेटमध्ये तो प्रमोद पाटील याला तुम्ही खेळताना पाहता मच्छिंद्र पाटील या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि स्ट्राईकवरती मिलिंद खेळाडू सज्ज असतील। बरेच वर्षाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव या खेळाडूंच्या माध्यमातून आम्ही पाहिलाय। पहिला चेंडू सुंदर फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती। मिलिंदच्या बॅट मधून आलेला हा सुरेख फटका 6 धावसंख्येवर संघ जाऊन पोहोचलाय आणि फायनल मध्ये प्रतीक्षा करतोय महाकाल 11 40+ संघ पाली ही कोणता संघ आमच्या समवेत भिडेल। हा संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिला दमदार खेळ साकार केले या संघानं तो महाकाल पाली संघ। गोलंदाजी मार्कवरती थोडस सूर्याची अतिनील किरणे चेहऱ्यावरती येतात त्यामुळे ज्या ठिकाणी आपण मिड विकेट आणि ऑन साइडून ज्यावेळी चेंडू फेकत असतात त्यावेळी थोडस चेंडू पकडण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय। पण सुंदर कामगिरी पाहिली मिलिंदची पहिल्या चेंडूवरती षटकार ज्याच्या बॅट मधून आलाय हा चेंडू लोअर फुलटाच राहिला स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न यश आलं नाही सिंगल धाव कंप्लीट एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती। 7 धावा धावफलकावरती विजयमान 40+ मोह यांच्या वतीने आयोजित ही 3 दिवसीय रंगणारी क्रिकेटची स्पर्धा अतिशय दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं एक चांगलं नियोजन बद्ध स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सुंदर कामगिरी आपण पाहिली। सर्व खेळाडूंनी 24 संघाने नशीब आजमावलं त्यातील अंतिमचे हे 3 संघ फायनलच्या सामन्यामध्ये खेळत असताना स्लोवर चेंडू फेकला इनसाइड आउट क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसलाय पण सुंदर क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं त्या ठिकाणी झेल पकडण्याची संधी प्रयत्न देखील चांगलं केलं चेक केलं जाईल। चेक केलं जाईल या ठिकाणी षटकार आहे की नाही चेंडू सेफ लँडिंग झालाय की नाही या ठिकाणी पाहिलं जातंय आणि एकंदरीत जर पाहिलं विनोददा पाटे या ठिकाणी तिसरे पंच चेंडू जर आपण पाहिला अगदी हवेमध्ये उंच उडी घेतली आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं
सेफ आहे. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं. अगदी बॉडीला बॅलन्स केलं. ज्यावेळी उडी मारली त्यावेळी अगदी चेंडू हातामध्ये होता आणि त्यानंतर सेफ लँडिंग तुम्हाला पाहायला मिळाली. हे 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा आपण पाहिलं. शेवटच्या क्षणापर्यंत हा चेंडू स्लोवर फेकलाय. ही ओळख आहे या गोलंदाजाची. नरेश गायकवाड काय नाव आहे टेनिस मधील. एक चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. फिरकीचा जादूगर म्हणून त्याची ओळख आहे. निदासाठी हा चेंडू फेकला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल का परंतु नकार आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. सिंगल मिळेल बॅटकटच्या स्वरूपामध्ये. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल आणि डॉट चेंडूची फेकी तुम्हाला पाहायला मिळते. 5 चेंडूची फेकी पाहिली. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. एक चांगलं षटक हाताळत असताना प्रमोद पाटील अंतिमचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. या षटक क्रमांक पहिलं P1चं षटक. स्लोवर चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. कॉलिंग खराब राहिली. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी. हातामध्ये शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात हातामध्ये झेल पडलाय आणि त्यानंतर हा क्षेत्ररक्षक वेगाने आलं. काही गरज नव्हती मध्ये येण्याची आणि परिणाम पाहिला या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 10 धावा धावफलक आपण पाहिल्यात. अकरा धावा धावफलकावरती. ही डबल धावसंख्या आपण पाहिली. एक षटकार 3 सिंगल आणि 1 डबल. पहिल्या षटकामध्ये धावफलक धावा लागले 11. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उत्कृष्ट मालिकावीरासाठी जर आपण पाहिली तर एक स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. एक चांगली योगदान त्यांच्या या स्पर्धेला राहिलंय. मोह संघ ज्या स्पर्धेमध्ये खेळत असतोय त्याच ठिकाणी त्यांच्या मुलाच्या नावानं अर्थात मीत 11 मोह संघ मैदानामध्ये खेळताना मी अनेक वेळा पाहिलाय. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. बॉलर नाव सचिन. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवरती आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा धावफलकात लागल्यात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी पाहिली. सचिन समोर सलामीची जोडी मैदानामध्ये मिलिंदच्या बॅटमधून एक धावसंख्या देखील आपण पाहिली. चांगली धावा जमवल्या आपल्या टीमसाठी. हा चेंडू अतिशय सुंदर फेकी पाहायला मिळाली. हा चेंडू डॉट निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटचं समीकरण खेळत असताना एक सुंदर गोलंदाजी फिरकीची गोलंदाजी करणं ही ज्या टीमची ओळख राहिली तो पारगाव संघ मैदानामध्ये. फुल्लर लाईनचा चेंडू सुरेख फटका. बीप लॉंगॉनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा पॉवर हिट षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावर. मिलिंदचं कौतुक करावं लागेल. मागचा चेंडू डॉट आला त्यानंतर मात्र डान्सिंग तर ग्राउंड विकेटवरती आला. अगदी पुढे सरसावत आपल्याला जर हा फटका जर पाहिला तर भारतीय संघाचा माजी संघनायक सौरव गांगुलीची आठवण करून देणारा षटकार पाहिला. सुंदर फटकेबाजी. सचिनचं हे षटक. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकारांशी संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 23-23. मिलिंदचे हे फलंदाजी आपण पाहिली. चांगली फलंदाजी. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला. चेंडूच्या मेरिटनुसार खेळ करतोय आणि ज्या चेंडूवरती मोठे फटके खेळायचे कारण त्यांना हे देखील माहिती आहे की आपण कोणत्या संघाविरुद्ध खेळतोय. तर नक्कीच पारगाव 40+ संघ आहे जो 40+ क्रिकेटमध्ये सर्वात दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे आणि त्या संघाविरुद्ध खेळत असताना दमदार कामगिरी राहिली आहे 23 टीमची.
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. या षटकामध्ये ही लढत सचिन षटकारांच्या हॅट्रिक मार्गावरती. सुंदर फटका डीप लॉंग ऑन द क्षेत्र वेगाने चेंडूवरती आलाय. थोडीशी चुकी झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 24-24 या आकड्यावरती. एकही फलंदाज बाद नाही. जमेची बाजू. पहिल्या षटकामध्ये आल्या 11 धावा. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केले गेले 13. 4 चेंडूची फेकी पाहिली. 2 षटकार, 1 सिंगल, 1 डॉट. चांगली फलंदाजी, सुंदर कामगिरी करतो या ठिकाणी टोंडरे संघ. हा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. सचिन गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर चेंडू फेकला गेला. फसवलाय प्रमोद पाटीलला आणि पंच इशारा करतील की बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावा आहे. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 25 धावा धावफलकावर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगलं 2 षटकानंतर सुरेख कमबॅक राहिलाय. ही इस्टेकच्या हातामधून चेंडू सुटला. त्यानंतर 1 सिंगल तुम्हाला पाहायला मिळाली. आणि षटक फेकत असताना मेगा संडे आणि प्रेक्षकांची देखील गर्दी तुम्ही मैदानाच्या चारही बाजूला पाहताय. 40+ स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. सचिन अंतिम चेंडू फेकलेल्या षटकामधील. स्लोवर चेंडू फेकला. चेंडू बराच वेळा हवेमध्ये फ्लाय झाला. डीप लॉंग ऑनचा क्षेत्र चेंडूवरती येतो. अप्रतिम झेल आणि पहिला फलंदाज बाद होईल. मिलिंद. एकूण सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली 25 या आकड्यावर. 8 चेंडूमध्ये 21 धावेचं योगदान दिलंय. मिलिंदची सुंदर फलंदाजी आपण पाहिली. चांगला खेळ या खेळाडूचा सातत्याने राहिलाय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं टीमसाठी खूप चांगला खेळ करत असताना सुभाष पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. शेवटचं अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. 2 षटकामध्ये 12.50 सरासरीनं धावा जमवल्या गेल्या. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. टोंडरे 40+ क्रिकेट संघाची दमदार सुरुवात राहिली. पण या येणाऱ्या षटकामध्ये स्लॉगवरच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. गोलंदाजी मार्कवरती सोन्या. अनेक उंच षटकार, लांब लचक षटकार ज्याचा विक्रम राहिलाय तो सोन्या गायकवाड चेंडू फेकणारी सज्ज असेल अंतिमचं षटक फेकत असताना या सामन्यामध्ये. आणि एकंदरीत जर आपण पाहिला तर या लढतीमध्ये कितपत धावा जमवल्या जातील स्लॉगवरच्या षटकामध्ये. आज JP जयदास पाटील देखील खूप खुश असतील. चांगला खेळ संघाने केला. स्वतःने फलंदाजी सुंदर केली. रवी शिल्केंचा चांगला खेळ आज मैदानामध्ये झाला. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अंतिमच्या षटकामध्ये किती धावा येतील. 25 लॉस ऑफ द 1 विकेट. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टोंडरे टीम. स्लोवर चेंडू फेकलाय. अगदी गुडघा टेकून चेंडूला दिलाय फेकून. 6 धावांसाठी. 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 31 धावा धावफलकावरती. अगदी पुढ्यात चेंडू फेकला ज्याची अगोदरच बरोबर पाहणी केली होती प्रमोद पाटीलनं आणि आपला अनुभव पणाला लावत या चेंडूवरती षटकार लगावलाय. अतिशय चांगली फिटनेस प्रमोद पाटीलचा तुम्ही पाहताय. सीमारेषेलगत नेहमी क्षेत्ररक्षण करत असताना या खेळाडूला आम्ही पाहिलाय आणि आज देखील पाहतोय या ठिकाणी अगदी पुढे सरसावला आणि चांगला चेंडूवरती षटकार लगावला. 31 धावा धावफलकावर. सुंदर कामगिरी राहिली. येणारे 5 चेंडूमध्ये किती धावा जमावेल. पारगाव संघ मैदानामध्ये खेळत असताना अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती दादागिरी प्रस्थापित करणारा हा संघ तर दुसरीकडे टोंडरा संघ म्हटला की विश्वास पाटील यांचा संघ असतोय. सुंदर फटका पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार ठिकाणी तैनात आहे. निनाद तारेकर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहिलीत आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 33 या आकड्यावरती. 30रं षटक मार्गस्थ असताना 3 षटकांची लढत मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. आणि या 3 षटकामध्ये एकंदरीत आपण पाहतो चांगले धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना दिसत टोंडरे 40+ संघ. स्क्वेअर लेगला चेंडू आला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेतली जाईल का. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. ओव्हर थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातील. 3 धावेने संघ जाऊन पोहोचला 36 धावा धावफलकावरती. कारण चेंडू फेकल्यानंतर सोन्या गायकवाड एकंदरीत पाहिला पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. पाणी घेऊन जाई विनंती. 3 धावाने संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती.
अगदी प्रत्येक खेळाडूला या 40+ क्रिकेटमध्ये 3 धावं धावून घेणं खूप अवघड असतंय, पण तू चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहिली आणि 36 धावा धावफलकावरती आपण पाहताय. अंतिमचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. एक चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज फायनल डेज आणि सर्व संघ नायकांनी सर्व संघाने चांगले योगदान दिलंय आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये. आणि एकंदरीत जर आपण पाहिला या स्पर्धेमध्ये मोहो गावातील सर्व ग्रामस्थ असतील, त्यानंतर आमचे प्रमुख मान्यवर असतील, यांची चांगले योगदान आपल्याला पाहायला मिळालं. व्यासपीठावरती आपण पाहिलं विगर गावची ओळख आणि महाराष्ट्र राज्य लायन्स ग्रुप अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस आदरणीय व्यक्तिमत्व, सामाजिक कार्य ज्यांचं आम्ही नेहमीच पाहत आलोय असे व्यक्तिमत्व जितेंद्र शेठ फडके अर्थात बालू शेठ 4 ही गाडी नंबर आपण त्यांचे पाहताय. हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं व्यासपीठावरती आपण आगमन पाहतोय. हे सामन्याचा आनंद घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. सोन्याचा हा चेंडू सलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑनला तैनात आहे. फलंदाज होईल बाद. फक्त सहज फटका खेचला गेला. या फटक्यामध्ये धमक नव्हती, ताकद नव्हती, उंची जास्त लांबी कमी आणि परिणाम पाहतो फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. संदीप नौका खेळाडू मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर सामना देखील तेवढाच रंगतदार असेल. हरिभक्त पारायण पुंडलिक सर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. पुंडलिक सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. एक वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्व फलंदाज संदीप. शेवटच्या या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलंय. हे षटक फेकत असताना कशा रीतीने 2 चेंडूवरती सोनिया यांचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली धावगती राखली. स्लोवर चेंडू फसवलं, अगोदरच बॅट मूव्ह झाली आणि चेंडू जाईल डाट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. एकूण धावफलकावरती पाहिलं तर 36 धावा पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर 2 चेंडूवरती 2 एक डबल एक 13 धावा आली. उंचावर मारण्याचा प्रयत्न सॅप लँडिंग पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षण वेगाने चेंडूवरती आलाय. फलंदाज बाद आणि 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 36 धावा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टोंडे टीमची धावसंख्या पाहिली 37 धावांचा लक्ष्य गाठायचे. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पारगाव टीमला त्या धावा कशा जमवल्या जातील याचं धावतोन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा बोलणार वैभव पी यांच्याकडे. आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज साहेबांचं व्यासपीठावरती आगमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत.
हॅलो चेक. मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण बोलूया. सन्मानित करूया हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या साहेब. कोणा सांगता महाराजांचा आपण सन्मान इथे करतोय. मी नामदेव दादांना विनंती करेन की आपले शुभ असे आपण त्यांचा शुभ सन्मान करा. पहिल्या सत्रामध्ये 36 रन पडलेले आहेत. 37 धावांचं आव्हान उभं केलं आहे पारगाव 40+ या संघासमोर. चला सामन्याकडे आपण वळतोय. 37 धावांचं लक्ष घेऊन संघ पारगाव मैदानामध्ये उतरले. 40+ मेगा फायनल मध्ये पाली संघाविरुद्ध कोण खेळणार याची उत्तरं आपल्या या 18 चेंडूमध्ये दडलीत. मिलिंद सज्ज झालेत. सोने आलेत मैदानामध्ये सेकंडकडे. त्यांना साथ देण्यासाठी निनाद 9 सेकंडकडे आलेत. पंच वळत आहेत आमच्याकडे. अवांतर बॉलची घोषणा त्यांनी केली आहे. 100 रन संघाचं खाते उघडलंय. अवांतर व्हाईट बॉल हा पहिला आलेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये आता आलो आपण स्पर्धेच्या, जिथे अंतिम एक सामना मेगा फायनल फक्त बाकी राहिली आहे. भरपूर अपील इथे होती. उत्साह फक्त मैदानामध्ये बनून राहिलेला आहे. विश्वास सत्य ते बघायला मिळालेलं नाहीये. 37 करायचे आहेत विजयासाठी 3 ओव्हरमध्ये. आणि पहिला अवांतर आल्यानंतर त्याच्या खरंतर भरपाई केली डॉट बॉलनं गोलंदाज मिलिंदनं. उंच खेळत लोअर फुलटॉस बॉल दिशा दिली आहे डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर कडे लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय. सेकंड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. बचेंगे तो और लढेंगे याच उद्देशाने सध्या कामगिरी सुरू आहे. धावसंख्येचं टोटल सध्या अगदी बघतो आपण 2 वर सध्या पोहोचलाय संघ. आज दिवसभरामधून फार चांगलं प्रदर्शन करणारा पाली संघ सध्या फायनलमध्ये ज्यांची प्रतीक्षा करते प्रतिस्पर्धी संघाची. काल दिवस संपूर्ण गाजवला पारगाव 40+ न. आणि पहिला दिवस गाजवणारा तोंडरे 40+. हे 3 संघ आता अंतिम टप्प्यामध्ये. आणि त्यामधून ही लढत सुरू असताना लेफ्ट हँडेड निनाद आलेत सायकिरेनकडे. बॉलर मिलिंद राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. आणखी एक लोअर फुल टॉस डीप मधून मिड विकेट मधून फील्ड पोहोचलेत आणि तिथे थोडी फंबलिंग. 2 रन पूर्ण झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विश्वास पाटील ज्याने आज बॅटिंग केली नाहीये ते इंजर्ड आहेत. थोडं लागलंय त्यांना, त्या कारणास्तव त्यांनी बॅटिंग केलेलं नाहीये. परंतु त्याच्यानंतरही फार चांगले रन केल्या. स्पेशली जे मिलिंद त्याने फारच चांगली बॅटिंग. हो आडव्या पट्ट्याने खेळायचे प्रयत्न. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. म्हणजे क्रिकेट खेळामध्ये सगळ्याधिक विध्वंसक फलंदाज समजले जातात कारण त्यांची शरीर रचना तशी असते. आणि ते मिस झालाय बॉल. स्विंग आणि मिस. डॉट बॉल बघायला मिळते. आणखी एक मिलिंद सोडून दिलाय बॉलला. व्हाईट बॉल पंचाने दर्शवलेला आहे. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर बॉल राहिलाय. धावसंख्येचा टोटल अगदी पोहोचलाय 5 धावा ऑन बोर्डवर लागत आहेत. 2 वाईट 1 डबल 1 सिंगल आतापर्यंत हे षटक राहिलंय. मिलिंद पुन्हा एकदा रेकॉर्ड रन किमान चालावं लागेल कारण 37 करायचे आहेत. हो यावेळेस शॉर्ट लेन आणि हुक केला या फटकेला. बॉल निघून चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. पंच इशारा करतायत 6 रन षटकार. किती इझी हा फटका त्याने केलाय. टायमिंग परफेक्ट होतं आणि या योग्य परफेक्ट टायमिंगनं त्याने ते 6 रन केलेत.
मान्यवरांचं शुभागमन तुम्हाला होताना बघायला मिळेल. मोहगावचे डॅसिंग विद्यमान उपसरपंच आणि औद्योगिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे साहेबांचं व्यासपीठाकडे शुभागमन होते. फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत इथे केलं जाते. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक स्वागतम. फटाक्यांच्या आतिषबाजीने मान्यवरांचा शुभ सन्मान. मोहगावचे डॅसिंग उपसरपंच सन्माननीय श्री प्रवीणजी म्हात्रे यांचं आगमन इथे झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, वेलकम. आपण असं दिसतं व्हा. आपल्याला विनंती, पाहुण्यांना मी विनंती करेन आपण असं दिसतं व्हावं. एक षटकर आणि एक चौकार अंतिम बॉलवर आलेला आहे आणि हे पहिलं षटक जे सुरक्षित चालू होतं तोंडटींच्या दृष्टिकोनातून, आता ते षटक महागडे राहिले. तर अंतिम 2 बॉलमध्ये 10 रन आलेत. त्यामुळे सांघिक टोटल धावसंख्येचं अगदी पोहोचलंय. बोर्डवर धावा लागले ते टोटल 15. चांगली सुरुवात झाली आता मैदानामध्ये. त्याच रन चालायचं होतं. पारगाव संघाची दहशत सातत्यानं 40+ मध्ये आपण बघितली. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा ज्यांनी केली हा पारगाव संघ, अनेक लेजंड. व्यासपीठावर अगदी बघितला, नुकताच मी उल्लेख केला की विद्यमान प्रवीणजी म्हात्रे यांचं व्यासपीठावर शुभागमन. उपसरपंच डॅशिंग उपसरपंच फटका हवेत खेळत आणि आणखीन एक गॅप मध्ये बॉल चाललाय निघून. 4 रन मिळत आहेत या बॉलवर. सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य अमितजी जाधव यांचंही व्यासपीठावर शुभागमन झाले. माजी सरपंच सन्मान्य गुरुनाथ शेठ भोईर यांचंही व्यासपीठावर आगमन झाले. त्यासोबत सन्माननीय रघुनाथ शेठ भोईर साहेब माजी सरपंच त्यांचंही व्यासपीठावर आगमन झाले. हार्दिक स्वागत. ते लहान मुलं आहेत, लहान मुलांना मी विनंती करेन, ते बाउंड्रीच्या बाहेर येतात. अच्छा ठीक आहे. टी शर्ट तुमच्या सेम आहेत त्यामुळे तुम्ही तिकडे शांत बसा लहान मुलांनो. कारण जे खेळाडू एरिया टार्गेट करून बाउंड्री किंवा गॅप शॉट सिलेक्शन करतात त्यांना या गोष्टीचा त्रास होतो. त्यामुळे लहान मुलं चला मंडपमध्ये बसा जाऊन. उद्याचं भविष्य आहे ते. आणि हा फटका बघा, खूप चांगला लॅप केलाय बॉल आणि निघून चाललाय बॉल. 4 धावां करतात. आणखी एक चौकार. सगळ्यांचा आता आभार व्यक्त करण्याचा वेळ समीप आलेले आहे. खूप चांगलं मंडप डेकोरेशन ज्याने भरवलं ते गणेशजी मस्कर, हरिभक्त परायण. चांगली साथ त्याने दिली आज संपूर्ण दिवसामध्ये. 2 चेंडूमध्ये 2 सलग चौकार आलेत. सोन्या यांना आपण सध्या, हो व्हॉट अ शॉट, पिकअप शॉट बॉल फेकलाय डीप मिड ऑन अँड अगदी लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून सीमा पलीकडे ब्लॅक स्क्रीनच्या वरून षटकार ठोकलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन आले आणि याच्यानंतर आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 रन आलेले आहेत. 14 रन आलेले आहेत आतापर्यंत या पहिल्या 3 बॉलमध्ये. त्यामुळे धावसंख्येचं टोटल झालंय 29. 9 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. सामना खुल्ला केला. आणखीन एक वॉट अ शॉट. काय बॅटिंग करतायत सोन्या गायकवाड. अजून तोच दरारा, ती दहशत मैदानामध्ये. एक काल रेग्युलर क्रिकेटमधून आपण त्यांचा बघितला आणि आज ती दहशत ठेवली आहे. जेव्हा सोन्या बॅटिंग करतात तेव्हा अक्षरशः गोलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरते आणि मॅच जिंकली आहे. एका क्षणात हो त्याचं नव्हतं केल्याने सामना जिंकून दिलाय. आणि आज पुन्हा एकदा ती दहशत त्याने दाखवली. अवघ्या 2 षटकामध्ये सामना फिनिश केला. 7 बॉल आणि जवळपास 9 विकेट राखत असताना सामना जिंकलाय.
पारगाव संघानं क्वालिफाय करतोय फायनलमध्ये. मॅन ऑफ द मॅच सोन्या 2 विकेट घेतले आणि 25 धावांची इनिंग साकारली. सोन्या ठरलेत मॅन ऑफ द मॅच.